मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात काल ईडी कार्यालयावरती मोर्चा करण्यात आला आणि ईडी कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं आणि त्या प्रकरणासंदर्भात अखिलेश यादव यांना काल रात्री पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती। आज कोर्टात या सगळ्या प्रकरणासंदर्भात सुनावणी झाली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करण्याकरता आपल्या सोबत रवी जाधव आहेत, जे काँग्रेसचे लीगल सेलचे पदाधिकारी आहेत आणि त्याचसोबतच त्यांनी आज कोर्टात आर्ग्युमेंट केली अखिलेश यादव यांच्या बाजूने। नक्की कोर्टामध्ये काय घडलं आणि किती दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती अखिलेश यादव यांना देण्यात आली आणि तुम्ही प्रामुख्याने खरं तर ट्रेसपासिंगच्या मुद्द्यावरून तुम्ही आज संपूर्ण कोर्टामध्ये तुम्ही संपूर्ण बातचीत केली आहे। नक्की ट्रेसपासिंगची केस यामध्ये बनते का? सर्वप्रथम असं आहे की पोलिसांनी केस बनवलेली जी आहे ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। अशा अनेक आंदोलनं प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे व्यक्ती करत असतात। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 असेल किंवा 32 असेल आणि 123 जे आता नवीन BNS मध्ये वगैरे आलेले आहेत किंवा 223 आहेत, हे सगळे सेक्शन लावून त्याच्यात FIR होतो आणि अरेस्ट वगैरे असं काही प्रकार होत नाही आहे। आणि ट्रेसपासिंगचा जर विषय जो त्यांनी मांडलेला आहे 333 तो चुकीच्या पद्धतीने मांडलेला असा आर्ग्युमेंट सन्माननीय कोर्टासमोर आम्ही केलं की ट्रेसपासिंग ही होतच नाही आहे। कुठेही कोणाला मारण्यासाठी किंवा इजा करण्यासाठी प्रिपरेशन करून तिथे कोणी एंट्री केलेलं नाही आहे। पोलिसांचं असं म्हणणं आलं की नाही ते तिथे गेले आणि प्रयत्न केला त्यांनी। ठीक आहे, सन्माननीय कोर्टाने आता 1 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। आम्ही या संदर्भात पुढील जे काही हे आहे कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण करू। परंतु अमृतकाल जे संविधानाचं 75वं वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असं जाणवत आहे की ज्या पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये एखादी व्यक्ती जर का इंग्रजाच्या विरोधात बोलत असेल तर त्याला कुठलेही सेक्शन लावून अरेस्ट करून आतमध्ये टाकलं जायचं, तर ते आता सध्या पुनरावृत्ती त्याची दिसत आहे। आम्ही रिट ज्युरिस्डिक्शन आहे आमच्याकडे सन्माननीय कोर्टाची, उद्यापर्यंत कोठडी असल्यामुळे परत रेग्युलर कोर्टासमोर तर मॅटर येईल, तर तिथेही आम्ही या सर्व बाजू मांडू। खरं तर राजकीय दबावापोटी हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अखिलेश यादव यांच्यावरती झालाय का? काही पॉलिटिकल लिंक्स या सगळ्या संदर्भात आहेत का, की पॉलिटिकल दबावाखाली ही संपूर्ण गुन्हा जो आहे तो त्यांच्यावरती दाखल झाला? रात्री त्यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली। तुमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड या देखील पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या होत्या। हा म्हणू शकतो आपण, कारण ज्या पद्धतीने मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आमचा एक पदाधिकारी जिल्हाध्यक्षालाही इजा झाली होती आणि त्याच्यानंतर आतमधल्या मीडिया रूम्स वगैरे तोडल्या गेल्या। ॲक्च्युली ती हाऊस ट्रेसपासिंगची केस होती जे काँग्रेसच्या कार्यालयावर झालेली। त्या केसमध्ये कुणालाही अशा पद्धतीने हाऊस ट्रेसपासिंग किंवा असे सेक्शन लावून अरेस्ट करून आतमध्ये ठेवण्यात आलं नाही। परंतु ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात हे नॉन बेलेबल सेक्शन्स लावून एका कॉन्स्पिरसीच्या अंतर्गत हे सगळं करताना दिसत आहेत। परंतु आता सन्माननीय कोर्टाच्या समोर हे न्यायप्रविष्ट जे आहे हे खटला आहे, तर त्या संदर्भात जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ज्या सन्माननीय कोर्टामध्ये आपल्याला करता येईल, ही बाजू मांडता येईल ते आम्ही मांडू। कारण ही गंभीर बाब आहे की सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती असेल। आज आपण बघू शकतो एका रिकग्नाइज पार्टीच्या राष्ट्रीय पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षाला अशा पद्धतीने कॉन्स्पिरसीच्या अंतर्गत जर अटक होत असेल आणि त्यामध्ये असे गंभीर सेक्शन्स लावून त्यांना जास्तीत जास्त जेलमध्ये ठेवून मेसेज एक देण्याचा प्रयत्न असेल की आम्ही तुम्हाला जर का तुम्ही आमच्या विरोधात बोललात किंवा जर का तुम्ही हे केलात तर तुम्हाला आतमध्ये टाकू। पोलीस प्रशासनाकडनं एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हा देण्याचा प्रयत्न आहे, दुजाभाव आहे। या संदर्भात योग्य ते कायदेशीर कार्यवाही आणि पाठपुरावा आम्ही करू। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर अखिलेश यादव यांना आता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आता उद्या या सगळ्या संदर्भात रेग्युलर पद्धतीने सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर जो काही निर्णय येईल तो महत्त्वाचा ठरणार आहे। परंतु पोलीस प्रशासन मात्र सातत्यानं दुजाभाव करत गुन्हे जे आहेत ते काँग्रेस कार्यकर्त्यांवरती दाखल करतात आहेत। या सगळ्या संदर्भात एक मोठा विचार जो आहे येत्या काही काळामध्ये काँग्रेस पक्षाकडनं राष्ट्रीय स्तरावरती होऊ शकतो, अशी देखील माहिती रवी जाधव यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।